नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आपल्या पाटील भाग्यश्री क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बोटनेक ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत आणि लास्टमध्ये आपण ब्लाउजचा फायनल लुक सुद्धा बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या पद्धतीने परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने ब्लाउज शिकायला मिळतील। ज्यांना कोणाला ऑनलाइन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाइन क्लासेस पण अवेलेबल आहेत। जर परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर लगेच प्ले स्टोर वरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपले सीट बुक करा। थँक्यू। चला तर आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया। पेपर आता अनइवन कट आहे। सगळ्यात आधी वरती एक स्ट्रेट लाईन मार्क करायची, साइडला पण आपण एक स्ट्रेट लाईन मार्क करूयात, कारण पेपर कसा आहे बघा कमी जास्त असा क्रॉस आपला कट झालेला आहे। मग सगळ्यात आधी आपण इथून स्ट्रेट लाईन्स मार्क करून घेतलेल्या। शोल्डर टाकायचं। शोल्डर आहे 15 इंच। 15 इंचच्या निम्म आपल्याला टाकून घ्यायचं आहे 7.5 इंच। तुमचं जे पण असेल त्याच्या निम्म तुम्ही टाका। जिथून शोल्डर मार्क केलं तिथून कंपल्सरी 1 इंच डाऊन जायचं प्रत्येक मापासाठी। सेम इथून 2.5 इंचावरती आपल्याला एक गळा रुंदी टाकायची आहे प्रत्येक मापासाठी। सेम दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली। इथून खाली मुंडा घ्यायचा आहे। इथून 6 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। छाती आहे 31 इंचासाठी 6 इंचावरती मार्किंग। जेव्हा पण तुमची छाती 35 इंच असेल तोपर्यंत तुम्ही 6-6.5 मुंडा घेऊ शकतात। त्यापेक्षा पुढे गेली तर 7.5-8 घ्यायचा। ओके, लक्षात आला पॉइंट। जिथं आपण मुंड्यासाठी मार्किंग केलं स्ट्रेट लाईन मार्क करा, असणार आहे छातीची लाईन। इथून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे। उंचीमध्ये 1 इंच प्लस करा। उंची आहे 14, 1 इंच प्लस केलं तर 15 इंच आपल्याला उंची मिळणार आहे। 15 इंचावरती उंची मी मार्किंग करून घेतली। ही लाईन पण आपण स्ट्रेट मार्क करून घ्यायची। लाईन स्ट्रेट मार्क करून झालेली आहे। इथून कमरेचा चौथा भाग टाका। कमरेचा चौथा भाग आहे 6.5 इंच। त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपला ब्लाउज कोणता आहे फ्रंटमध्ये आपला ब्लाउज कोणता आहे फ्रंटमध्ये आपला डीप नेक आहे आणि पाठीमागे आपला बोट नेक असणार आहे। अशा पद्धतीचा हा ब्लाउज आहे। इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती आहे 31 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5-8, पण त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। मग 8.5-9 इंचावरती एक मार्किंग करणार, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार। जेव्हा आपला ब्लाउज बोटनेक असतो पाठीमागे तेव्हा 1 इंच लूजिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे। ओके, त्यानंतर इथून आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन जॉईन करून घ्यायचं। आता इथून ही जी स्ट्रेट लाईन आहे इथून आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। शोल्डर किती मार्क केलं होतं 7.5 इंच शोल्डर मार्क केलं होतं। याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचं, किती होईल 7 इंच। मग ही लाईन आपल्याला इथं क्रॉस जोडून घ्यायची आहे। लाईन अशी क्रॉस जोडून घेतली। पाठीमागचा भाग आहे मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग 1 इंचावरती करायचं आहे। आर्महोल कर्व घ्यायचा, व्यवस्थित सेट करून घ्या। मुंड्याला आकार देऊन घ्या। हा झाला आपला बोटनेक ब्लाउजचा पाठीमागचा भाग तयार। आता गळा रुंदी आणि गळा उंची इथे टाकून घेणार आहोत। गळा रुंदी मी घेणार आहे 3.5 इंच आणि गळा उंची मी घेणार आहे पाठीमागच्या गळ्यासाठी फक्त 2 इंच, म्हणजे तयार झाल्यानंतर 1.5 इंचाचा गळा आपला येणार आहे, कारण अर्धा इंच शोल्डर पट्टी जॉईन करण्यासाठी वरती आपलं मार्जिन जाईल। क्लिअर। हा बॉक्स मी तयार करून घेतला। इथून आर्महोल कर्व सेट करायचा, आकार देऊन घ्यायचा आहे। क्लिअर, परफेक्ट। बघा अशा पद्धतीने बोटनेक ब्लाउज रेडी आहे। इथं जर तुम्हाला कोणताही पॅटर्न घ्यायचा असेल तर पॅटर्न घ्या, किंवा तुम्हाला पॅक ठेवायचा आहे तर तुम्ही पॅक ठेवू शकतात। मी जर पॅटर्न क्रिएट केला तर तसं तुम्हाला स्टिचिंग करताना सांगणार आहे।
बॅक पार्ट आपला रेडी आहे. ओके, बॅक पार्ट रेडी. आता फ्रंट पार्ट बघूया. फ्रंट पार्ट आपला कोणता आहे? डीप नेक. फ्रंटमध्ये आपण डीप घेणार आहोत, जो आपला रेग्युलर नेक असतो. तर इथं पण प्रोसेस सेम असेल. साईडला एक लाईन आपण मार्किंग करून घेऊ. इथून एक लाईन मार्क करून घेतली, इथून पण एक लाईन मार्क करून घेतली. आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करणार आहोत. पाठीमागे जेवढं आपण शोल्डर घेतलं होतं 7.5, तेवढंच आपल्याला फ्रंटमध्ये 7.5 मार्क करायचं. 1 इंच खाली डाऊन जायचं असतं कंपल्सरी. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं असतं, तेही कंपल्सरी. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे आहेत. लक्षात घेऊन आपल्याला क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. मुंड्यासाठी मार्किंग करायचं. मुंड्यासाठी मार्किंग मी करणार आहे 6 इंच. 35 इंचापेक्षा छाती कमी असेल तर 6.5 इंचावरती मार्किंग करा. 35 इंचापेक्षा जास्त छाती असेल तर 7.5-8 इंचापर्यंत मार्किंग तुम्ही करू शकता. ही लाईन स्ट्रेट मार्क करणे. मिळाली छातीची लाईन. इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. उंची 14 आहे. 1 इंच कंपल्सरी प्लस करा. 15 इंचावरती एक मार्किंग करणे. ही लाईन आपण जोडून घेऊ. इथून आपल्याला मुंड्यासाठी एक मार्किंग करायचं आहे. इथं चेक करायचं आपण. ओके, 7.5 मार्क केलं होतं, तर इथं किती करायचं आहे? फक्त 7 इंच मार्किंग करायचं आहे. 7 इंच मार्किंग केल्यानंतर ही लाईन आपण अशी क्रॉस जॉईन करणार आहोत. इथून मी परत एक वेळा चेक करते मार्किंग किती केलं. फक्त 7 इंचावरती. परफेक्ट. ही लाईन आता इथून आपण अशी क्रॉस जॉईन करणार आहोत. क्रॉस जॉईन केली. मागच्या मुंड्यासाठी 1 इंच मार्क केलं होतं, पुढच्या मुंड्यासाठी 1.5 इंच मार्क करा. छातीचा चौथा भाग टाका. छाती आहे 31, त्याचा चौथा भाग केला तर 7.25 मिळतो. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. पाठीमागे बोटनेक आहे पॅकनेक म्हणून 1 इंच लुझिंग ॲड केलं. फ्रंट आपला डीपनेक आहे रेग्युलर, लुझिंग नाही ॲड केलं तरी चालणार आहे. इथून आपण ॲपेक्स पॉईंटची उंची टाकूयात. ॲपेक्स पॉईंटची उंची 9.5 आहे. अर्धा प्लस केलं 10 घेतलं. ॲपेक्स पॉईंटची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. 3.5 इंच घ्या. 35 इंचापेक्षा छाती कमी असेल तर 3.5 घ्या. 35 इंचापेक्षा जास्त असेल तर 4 इंच घ्या. आणि टक्सची उंची तुम्ही 10.5-11 पर्यंत ठेवू शकतात. प्लस पॉईंट आपल्याला मिळाला. आता इथं आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. इथं जेवढा गॅप तुम्ही घेतला असेल त्यामधून अर्धा मायनस करून खाली घ्यायचा. कमरेचा टक्स घ्या. 35 इंच असेल छाती तोपर्यंत 2 इंच टक्स घ्या. 35 इंचाच्या पुढे छाती असेल तर हा टक्स तुम्ही 2.5 इंचाचा घ्या. हे जे मार्किंग आहे या प्लस पॉईंटला आपण जोडून घेणार आहोत. प्लस पॉईंटला मार्किंग जोडून घेतले. मुंड्यासाठी जे 1.5 इंच मार्क केलं होतं, इथं पण आपण मुंड्याला आकार देऊन घेऊ. कमरेचा चौथा भाग आहे 6.5 इंच. त्यापुढे 2 इंच टक्स ॲड करा हा घेतलेला. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा, कारण हा टक्स आपला मायनस होतो आणि हा मायनस झाल्यानंतर आपल्याला तो पुढे वाढवावा लागतो. 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आपण ॲड केलेला आहे तिथं आपण अशा लाईन्स ड्रॉ करून घेऊ. लाईन्स आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही डायग्राम तयार झाली. इथून गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. पाठीमागे सुद्धा 3.5च घेतली. पुढचा गळा थोडा डीप आपण घेणार आहोत. ओके, हे बघा डीप घ्यायचा आहे. तर पुढचा गळा माझा 6.5 आहे. अर्धा प्लस केलं. 7 इंचावरती एक मार्किंग केलं. आता जेव्हा पण आपला पुढचा गळा डीपनेक असेल रेग्युलर आणि पाठीमागचा गळा बोटनेक असेल, ओके, अशा वेळेला आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. मग आपण ही जी बोटनेकची प्रोसेस घेतली ही घ्यायची नाही आहे. आता आपण याच्यामध्ये चेंजेस करणार आहोत, कारण आपण डीपनेक ब्लाऊज घेतोय. तर मग आपल्याला इथून काय करावं लागेल? कंपल्सरी 1.5 इंच शोल्डर मायनस करावं लागेल. काय करावं लागेल? 1.5 इंच शोल्डर मायनस. जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल आपण शोल्डर मायनस करतो. इथून हा गॅप चेक करू. 5.25 मिळाला. तेवढाच 5.25 इथं घ्यायचा. ही लाईन सरळ मार्किंग करा. आता इथून डीपनेक आहे म्हणून हे शोल्डर पण आपल्याला सरळ करावं लागेल. आता एक पाठीमागे आपण शोल्डर पट्टी चेक करूया. पट्टी चेक करा. ही शोल्डर पट्टी आपल्याला मॅच आली पाहिजे. किती मिळते? 4 इंच मिळते. मग इथं सुद्धा आपण 4 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. म्हणजे इकडे जो मिळालेला गॅप आहे ती काय असेल? गळा रुंदी किती मिळाली? 1.25. पण बॉटमला किती घेणार?
2.5 इंच. समजलं तुम्हाला? ओके, मी बोटनेकच्या पद्धतीने केलं. बोटनेक नाही आपला, पुढे डीप नेक आहे. आता इथून आपण क्रॉस मार्किंग 1.5 इंचावरती करणार आहोत. आर्महोल कर्व घ्या, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर बघा इथूनही आपली डीप नेक ब्लाउजची प्रोसेस तुम्हाला दिसत असेल. हे मार्किंग तुम्ही बघू नका, जे आतमधलं मार्किंग आहे ते बघायचं, कारण आपण इथं बोटनेकची प्रोसेस घेतली. बट आपला नेक पुढे कोणता आहे? डीप नेक आहे. तर बोटनेक असेल तर सेम प्रोसेस घ्या, लक्षात आलं. पण डीप नेक असेल तेव्हा आपल्याला इथून शोल्डर मायनस करावं लागतं. म्हणून मी काय केलं, इथून 1.5 इंच शोल्डर मायनस करून घेतलं आणि इथं जेवढा गॅप आला तेवढं इथं मार्किंग केला, सरळ लाईन मार्क केली. डीप नेक असेल तेव्हा शोल्डर आपल्याला सरळ करावं लागतं, म्हणून डायरेक्ट इथून सरळ लाईन मार्क केली. इथं गळारुंदी किती घ्यायची? डीप नेक असेल तेव्हा गळारुंदी आपण कमी घेतो, मग ती किती घ्यायची कळत नाही. मग त्यामुळे काय केलं, पाठीमागची जेवढी शोल्डरपट्टी होती मोजून मार्क करून घेतली, म्हणजे शोल्डरपट्टी आपल्याला मॅच झाली पाहिजे. क्लिअर? इथं गळारुंदी आपल्याला ऑटोमॅटिकली मिळून जाईल. हा पॉइंट लक्षात घ्या. इथून आता आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे इथून. ओके, हे बघा इथून 1.5 इंचावरती मी एक मार्किंग करते. ही जी लाईन आहे ही आपण ह्या प्लस पॉइंटला जोडून घेऊ. जोडली. आता आर्महोल कर्व घ्यायचा आणि आर्महोल कर्वने इथून नॉर्मल असा प्रिन्सेस कटचा शेप आपण देऊन घेऊ. परफेक्ट. ओके, येस, डन. बघा प्रिन्सेस कटचा शेप दिला. आता इथून ना आपण हाताने देऊन घेऊ. ओके, जर आर्महोल कर्वने द्यायचं असेल तर आर्महोल कर्वने पण देऊ शकतात. आणि इथं तुम्हाला थोडाफार असं वाटत असेल की काहीतरी पॉइंट तयार होतोय तर आपण याला मायनस करणार. ओके, येस, बघा मायनस केलं म्हणजे आता इथून आपला हा असा कट होईल. इथून कंपल्सरी प्रत्येकाने 1.5 इंच एक टक्स घ्यायचा आहे असा. येस, आता हे कट करायचं म्हणजे मायनस काय होईल बघा. तुम्हाला मी लाईन्स करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं काय काय मायनस होणार आहे आणि कसं होईल. साईड पार्ट हे तुमचं मायनस होणार आहे. तर अशा पद्धतीने फ्रंट डीप आणि पाठीमागचा पॅक कटिंग रेडी आहे. ओके, ड्राफ्टिंग. आता याचं कटिंग मी तुम्हाला करून दाखवते. याचं कटिंग कसं करता येईल. सगळ्यात आधी खालून कट करा. क्लिअर झालं तुम्हाला? म्हणजे इथं तुमचा जो कोन तयार होतो तो कोन तुमचा तयार झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीने बरोबर राऊंडमध्ये तो आला पाहिजे. परफेक्ट. बघा कट करून घेतलं. आता फिटिंग करताना बाहीचे जोड खाली वरती होतात, बरेचसे प्रॉब्लेम येतात. इथं आपल्याला हा पार्ट कमी किंवा जास्त मिळतो. कशामुळे मिळतो बघा, हे कारण असतं. आपण चेक नाही करत. आता खाली हा जसा पण जातोय तसा जाऊ द्यायचा, वरती पण जसा पण जातोय तसा जाऊ द्यायचा. आता मी काय करेल, हा जो मुंडा आहे इथून पट्टीने मॅच करून घेतलं. इथून पण खाली ही बघा लाईन अशी क्रॉस गेली. मग ही जी आपली फिटिंग लाईन आहे इथून हे असं स्ट्रेट कट होईल. इथून थोडा नॉर्मल असा हाताने राऊंडमध्ये आपण जो आकार आहे तो सेट करून घ्यायचा. हे बघा असं नॉर्मल हाताने सेट करून घेतलं म्हणजे तो क्रॉस दिसतो ना, तर तो क्रॉस दिसायला नकोय. बघा मुंड्याचा आकार पण असा कट झाला. असं आपलं हे ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालं. बाहीचं कटिंगचा स्पेशल व्हिडिओ अपलोड आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करून घ्या. आता याचा अस्तरवरती कटिंग करायचं आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. डायरेक्टली अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून ठेवते आणि मार्जिन कुठं कुठं वाढवलं ते तुम्हाला क्लिअर करेल. ओके, हे बघा या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आपण करून घेतलं. मी अस्तरवरती कट करताना बघा या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे प्रिन्सेस कटमध्ये. आणि आता इकडच्या साईडला जिथं आपण प्रिन्सेस कट जॉईन करू तिथं पण 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. त्यानंतर हुकाय पट्टीच्या साईडला कंपल्सरी 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड करावं लागेल.
कंपल्सरी. स्लीव्ज जशी होती तशी कट केली. स्लीव्ज कटिंगचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, जाऊन तुम्ही नक्की चेक करून घ्या. त्यानंतर बॅक पार्ट आहे. बॅक पार्टमध्ये जर तुम्हाला कोणता तरी पॅटर्न ॲड करायचा असेल तर तुम्ही तो ॲड करू शकतात. क्लिअर आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही पॅटर्न तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. ओके. आता इथे जर बंद गळा ठेवायचा असेल पूर्ण तर बंदही ठेवू शकतात, आणि जर दुसरा एखादा कोणता फॅन्सी पॅटर्न ॲड करायचा असेल तर तोही करू शकतात. आपण इथे एखादा पॅटर्न ॲड करूया इथून. तर आपण बघा इथून कोणता तरी एखादा असा पॅटर्न घेऊ. ओके. अशा पद्धतीचा असा. आता इथून मी याला कट करून घेते. खाली ना आपण इथं दोरी किंवा छोटासा काहीतरी एखादा फ्लॉवर बन वगैरे लावू, म्हणजे थोडा पॅटर्नमध्ये काहीतरी फॅन्सी लुक आपला क्रिएट होणार आहे. ओके. यस, परफेक्ट. बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला रेडी होणार आहे. आणि इथं मी एखादा फ्लॉवर वगैरे लावेल किंवा खाली, किंवा छोटीशी अशी पट्टी वगैरे आपण वेगळी एखादी लेस अटॅच करून घेणार आहोत. ओके. मी एखादी एक वेगळी लेस अटॅच करून घेईल. आता ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे. हा ब्लाऊज पीस जो बॅक पार्ट आपण कट केलेला होता हा बॅक पार्ट घेतला, असा ठेवून घेतला की इथून ना आपण याला फिनिशिंग देऊन घेऊ एक स्टिच टाकून. ते मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवते. आणि आता हे जे स्लीव्ज आहेत, अस्तरची एक स्लीव्ज उचलायची आणि एक तिला पाठीमागे दुमडून घ्यायची. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडून एकाच साईडच्या दोन्ही स्लीव्ज तयार होऊन जातात. म्हणजे जो खोल भाग आहे तो पुढच्या मुंड्याला आला पाहिजे आणि जो उभार आहे तो मागच्या मुंड्याला, असं चेक करायचं. सगळ्यात वरची एक स्लीव्ज उचलायची आणि सगळ्यात खाली त्या स्लीव्जला दुमडायचं. आता काय झालं, ब्लाऊज पीसच्या सरळ भागावरती स्लीव्ज आली. ओके. पद्धतीने आपण थोडंफार प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. आणि हे जे प्रिन्सेस कट आहेत हे ब्लाऊज पीस असे उलटे ठेवायचे समोरासमोर. त्यावरती अस्तरचे कट केलेले प्रिन्सेस कट ठेवा. परफेक्ट. असे ठेवले. साईडला ठेवूयात. हे घ्यायचे हुकाय पट्टीकडचा पार्ट घ्यायचा. यांना पण असे समोरासमोर उलटे ठेवून घ्यायचे आहेत असे. यावरती आता अस्तरचे कट केलेले पार्ट आपण ठेवून घेणार आहोत. घेतले. आता यांना ना पूर्ण ह्या सर्व बाजूंनी अटॅच करून घ्यायचं स्टिच टाकून. ओके. मी इथून पूर्ण अटॅच करून घेते. हे बघा, हे जे पार्ट आहे ते आपण अटॅच करून घेऊ. तर मी इथं ठेवलं. ओके. आणि काटकाटवरती पूर्ण स्टिच टाकून घेते. एक्स्ट्राचा जो पण कपडा दिसतोय, स्टिच टाकून झालं, ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा दिसत असेल, सर्व पार्टमधून कट करून घ्या. तर बघा, सर्व पार्ट्समधून एक्स्ट्राचा जेवढा पण कपडा होता तेवढा मी पूर्ण कट करून घेतला. आता प्रिन्सेस कट आहे. प्रिन्सेस कट आपण जॉईन करून घेऊ. हुकाय पट्टीकडचा पार्ट आहे तो सरळ ठेवा, त्यावरती हा उलटा ठेवा. दोन्ही साईडचे प्रिन्सेस कट जॉईन करून घ्यायचे आहे. बघा, एकदम परफेक्ट पद्धतीने प्रिन्सेस कट जॉईन झालेले आहेत. दोन्ही साईडचे कुठूनही थोडा परफेक्शन मिळणारच आहे. ओके. कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही. परफेक्ट. आता आपल्याला हुकाय पट्टी आणि खाली कमरेला फिनिशिंग देण्यासाठी पट्टी लावून घ्यायची आहे. आपण कमरेला फिनिशिंग देऊन घेऊ. खाली कमरेला फिनिशिंग देण्यासाठी मी 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत. आता ही पट्टी आपल्याला एक वेळा फोल्ड करायची आहे. एक वेळा फोल्ड केल्यानंतर
अशी ठेवायची ब्लाऊजवरती आणि स्टिच टाकून घ्यायची। परफेक्ट, बघा किती सुंदर फिनिशिंग देऊन झाली बॉटमला। आता हुकाई पट्टी आपण लावून घेऊ। हुकाई पट्टी लावण्यासाठी 2 इक्वल पट्ट्या कट केलेल्या आहेत। 2 इक्वल पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 2-2 इंचाच्या। ओके, आता ही पट्टीला आपण एक वेळा फोल्ड करून घेऊ। 2 इंचाची पट्टी आहे, एक वेळा फोल्ड करून घेतली। इथून हा जो पार्ट आहे सरळ ब्लाऊज घेतला, खालून फोल्ड करून एक स्टिच टाकून घ्यायची। आता आपण जी हुकाई पट्टी लावून घेतलेली आहे ती चेक करून घेऊ इक्वल आहे की नाही। ओके, अशी इक्वल आहे की नाही चेक करून घ्यायची। वरती जेवढी पण तुम्हाला एक्स्ट्रा उरलेली दिसत असेल ती कट करून घ्यायची। अशा पद्धतीने कट करून घेतली। हे बघा परफेक्ट। लास्टमध्ये ब्लाऊज आपला रेडी झाल्यानंतर छान आपण प्रेस करून घेणार आहोत। प्रेस केल्यानंतर ब्लाऊजची प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला मिळत असते। कधीही ब्लाऊजला प्रेस करायचीच असते, भले तुमचा स्वतःचा असू द्या किंवा कस्टमरचा असू द्या। क्लिअर? यस। तर बघा अगदी परफेक्ट। ओके, डन। अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आपला रेडी झाला। आता बॅक पार्ट आपण बघून घेऊ। आता हा आपला बॅक पार्ट आहे। बॅक पार्टला आपण खालून फिनिशिंग देऊन घेणार आहोत। ओके, इथून आपण ह्या पूर्ण आकारावरती फिनिशिंग देऊन घेऊ बॅक पार्टला। आता पलटी करून घ्यायचं आहे अस्तर, पाठीमागे पलटी करून घेऊ। एक स्टिच यावरून टाकून घेणार आहोत, याच्यावरून एक स्टिच टाकून घेऊ। बघा किती परफेक्ट अशी फिनिशिंगने आपला हा खालचा जो नेक होता तो रेडी झाला। आता आपण ह्या साईडने काय करू, ज्या कडेकडेला आपलं अस्तर ओपन आहे ना ते पूर्ण स्टिच टाकून आपण जॉईन करून घेऊ। बघा हा ब्लाऊजचा पॅटर्न आपला जो आपण खाली घेतलेला आहे तो अशा पद्धतीने तयार झाला। छान आपण लास्टमध्ये प्रेस करणार आहोत। आता फ्रंट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, यावरती असा उलटा ठेवायचा, गळ्याकडची बाजू गळ्याकडे आली पाहिजे आणि इथून आपण शोल्डर पट्टी जॉईन करून घेऊया।
किती परफेक्ट असं शोल्डर सुद्धा आपलं जॉईन करून झालं. शोल्डर पण बघा किती इक्वल आलेलं आहे. इथं मागे पुढे किंवा कमी जास्त सुद्धा झालेलं नाही. एकदम परफेक्ट पद्धतीने शोल्डर सुद्धा आपलं तयार झालं. शोल्डर जॉईन करून रेडी झालं की आपल्याला गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी गळापट्टी करावी लागते. मग गळापट्टी करण्यासाठी मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या 1-1 इंचच्या, जॉईन करून घेतल्या आणि एका साईडने त्यांना 5 इंच इतकं फोल्ड करून घेतलेलं आहे. आता गळ्याकडची बाजू घ्यायची, यावरती ही पट्टी ठेवायची, अर्धा इंच खाली फोल्ड करायची, लावायला सुरुवात करायची आहे. बघा पूर्ण गळ्यामध्ये किती परफेक्ट अशी फिनिशिंगने पट्टी आपली अटॅच करून झालेली आहे. बघू शकतात फिनिशिंग पट्टीची किती सुंदर आलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपलं इथंपर्यंत ब्लाऊज रेडी झाला. आता ब्लाऊजला आपण स्लीव्ज अटॅच करून घेणार आहोत. ब्लाऊजला स्लीव्ज कशा अटॅच करायच्या, चला तर आता आपण ते बघूया. ह्या ज्या आपल्या स्लीव्ज आहे त्यांना बॉटमला आधी फिनिशिंग देऊन घेऊ, खाली 1.5 इंच स्टिच टाकून. स्लीव्ज आता ब्लाऊज पीसच्या पाठीमागे दुमडून घ्यायची आहे दोन्ही साईडला. बघा दुमडून घेतली. आता तीनही बाजूंनी अस्तर पॅक करून घ्यायचं आहे. अटॅच करा ब्लाऊज पीसला आणि जो पण ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा उरलेला दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. बघा मी अस्तर अटॅच करून घेतलं आणि जो पण ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. आता ब्लाऊज घ्यायचा, खोल भाग चेक करूयात. बाहीरचं बघा मुंड्याला एक खोल भाग असतो आणि एक उभार भाग असतो. एक स्लीव्ज मी घेतली. इथं आता ब्लाऊज आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत. ओके, असा ठेवून घेतला. बाही जर आपण अशी जॉईन करायला घेतली तर खोल भाग बघा या साईडला जातोय, पण खोल भाग आपल्याला कुठं पाहिजे, पुढच्या साईडला, म्हणजे ही स्लीव्ज इकडच्या साईडला जॉईन होणार आहे. मग स्लीव्ज जॉईन करून घेऊ. इथून बरोबर अर्धा इंचावरती स्टिच टाकून इकडची बाही बघा आपली जॉईन करून झाली. सेम आता दुसऱ्या साईडची बाही आपण जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने आपलं बाही जोडून सुद्धा झालेलं आहे.
आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया। ब्लाऊजची फिटिंग कधीही करताना कशी करायची, ब्लाऊज मी आता उलटा करणार आहे आणि ब्लाऊज उलटा केल्यानंतर बरोबर प्रॉपरली इथून 1.5 इंचावरती एक स्टिच टाकणार आहे। 1.5 इंचावरती का, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच घेतलं असतं, मग 1.5 इंच जर आपण मार्जिन मायनस करून टाकलं तर आपल्याला मिळताना फायनल फिटिंग ऑटोमॅटिकली मिळते। आता माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे म्हणून मी डायरेक्ट इथून स्टिच टाकेल आणि साईडला ओव्हरलॉक करेन। ओके, तर इथून आता मला मेजरमेंट्स माहिती आहे 1.5 इंच, तर मी डायरेक्टली अंदाजे स्टिच टाकते। पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर चॉक आणि मेजरमेंट टेपने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या, त्यानंतरच तुम्ही स्टिच टाकायला सुरुवात करायची आहे। ओके, पूर्ण सरळ सरळ 1.5 इंचावरती आपण आता स्टिच टाकून घेऊ। सेम दुसऱ्या साईडला सुद्धा 1.5 इंचावरती एक स्टिच आपण टाकून घेऊ। अशा पद्धतीने फायनल फिटिंग करून झाली। हे बघा, आता उरलेल्या मार्जिन मध्ये ना तुम्हाला हव्या तेवढे स्टिच तुम्ही टाकून घेऊ शकतात, जसं की तुमच्या ब्लाउज मध्ये टाकलेल्या असतील अर्धा पाव इंचावरती। ओके, ते मी नंतर टाकून घेते। आता ब्लाउज मी तुम्हाला सरळ करून दाखवते। ओके, इथं मी हुक करेल, हुक केल्यानंतर ब्लाउजला प्रेस करेल आणि ब्लाउजला हा जो पाठीमागे आपण एक शेप घेतलेला आहे इथं मला एक दोरी लावावी लागेल। ओके, दोरी नाही तर एक छोटासा लेसचा बेल्ट वगैरे मी लावणार आहे किंवा छोटा बेल्ट तयार करेल आणि इथं आपण एक छान अशी फुलगाठ मारूयात। ओके, नॉट तयार करणार आहोत आणि मग नंतर मी इथं लावेल। फक्त तयार करून टच करायची आहे, बाकी काही नाही, आणि हुकाय लावायचे आहेत आणि हुकाय लावून छान सुंदर अशी प्रेस करून लास्टमध्ये ब्लाउजला तुम्हाला फायनल लुक दाखवते।